सिद्धिराज! अरे काय झालं? काय झालं? अहो, असं भूत बघितल्यासारखं का आलात? अगं मग तू का हाक मारली? अहो, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मी ना आज ठरवलं होतं, मी 100 तरी जॉब ऍप्लिकेशन्स पाठवणार आणि मी तसं केलं. आणि गंमत माहितीये, त्यातल्या एका कंपनीने माझं ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट केलंय. काय हो, काय सांगतेस? पण जॉब कुठला आहे? आता फक्त डाटा एंट्री करायचा जॉब आहे. पण ठीक आहे ना, ते मला 15,000 रुपये देत आहेत. नवीन जॉब मिळेपर्यंत हे करायला काय हरकत आहे? हा यार, अरे एक नंबर न्यूज आहे ही. म्हणजे 15,000 म्हणजे बघ, आपल्याला महिन्याच्या खर्चाला लागतात 20,000 रुपये. म्हणजे फक्त 5,000 रुपयेच कमायत होऊन जाईल अगं. सिद्धिराज, अहो पण सेव्हिंग्स पण करायला हवीत ना घर चालवायचं तर. होणार, सगळं होणार आहे. तू नको टेन्शन घेऊस. इतकं झालंय ना, तेही होणार. आणि महत्वाची गोष्ट ही आहे की तुझं जॉब ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट झालंय अगं. माझ्या मते गेल्या काही दिवसांपैकी ना सगळ्यात बेस्ट दिवस आहे आजचा. म्हणजे बघ ना, मला जनसेवेतून मिळालेली पोचपावती आणि तुला मिळालेला जॉब. भावना, इतके भारी दिवस जर आपल्याला बघायला मिळाले तर अजून काय हवंय? आत्ता कोण आलं? भाई साहब बघा कोणाला. या 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 या. अरे सिद्धू, ते सॉरी, आम्हाला यायचं नव्हतं. मी हिमेशला पण सांगितलं की असं कसं वाटतं अवेळी न कळवता सिद्धूच्या घरी यायचं. अरे वहिनींना काय वाटेल? ऐक ना, फालतू बंकस करू नकोस. तुम्हालाही माहिती आहे की या घरचं दार तुमच्यासाठी सदैव उघड आहे. हक्काचं घर आहे तुमच्या. अरे माहिती आहे ते आम्हाला. पण भाऊजी, आता अचानक कसे काय आलात? हो वहिनी, सिद्धूने आज अभिमान वाटावा असं काम केलंय आणि त्या लहान मुलाचा जीव वाचवला आणि त्याचं बक्षीसही मिळालंय त्याला. मग सेलिब्रेशन तो म्हणताय ना? सेलिब्रेशन पाहिजेच. आणि सेलिब्रेशन सोबत वहिनींच्या हातची अस्सल फक्कड मिसळ. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे माझं सेलिब्रेशन करायला नाही तर हिच्याची मिसळ खायला आलात तुम्ही? हे हसू नका. हो वहिनी, तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा आम्हाला. मी या महेशला बोललो पण, अरे असं अचानक कसं जायचं? आणि वहिनी काय विचार करतील ना, बरोबर ना? मग असं मोकळ्या हाताने नको यायला, म्हणून हे मिसळची तयारी करूनच आलं. अहो भाऊजी, तुम्ही मला कधीही सांगू शकता, त्यात काय एवढं. मी पटकन बनवते मिसळ. ऐक भानु, मी काहीतरी मदत करतो. नको, अगं कांदा वगैरे तरी कापू. काही गरज नाहीये. अगं. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर गप्पा मारत बसा, मी आलेच. धन्यवाद वहिनी, धन्यवाद. अरे थांब थांब थांब, काय करतोय? तर थांब. तू असं चांगलं काम रोज करत बसा, म्हणजे आम्हाला कसं सेलिब्रेशनला कारण मिळेल. वहिनींच्या हातची फक्कड मिसळ खायला मिळेल. काही पण म्हणशील, अरे कोणाचीही मदत न घेता एकट्याने एवढं धाडसी काम केलंयस. अरे पुढचा मागचा विचार न करता, वेळ न घालवता त्या लहान मुलाचा जीव वाचवलास. वहिनी, आता पुढच्या वेळेला ना याला ओरडत जा. असं जोखमीच्या कामाच्या वेळेला ना तो फोन नाही कर. अरे आता देवाची कृपा होती म्हणून आज काय झालं नाही त्याला. भाऊजी, तुमच्यासारख्या मित्रांच्या पाठबळामुळेच तर सिद्धिराज इतकी जनसेवा करू शकतात. वहिनी बस झाला, थँक्यू. नाही नको नको. अरे नको, अरे बाबा नको. अरे ऐका ना वहिनी, अहो मन भरलं नाहीये पण पोट भरलंय भाई. हो, पण मी एवढी मिसळ केली आहे, ती कोण संपवणार?
ना मी डब्यातून घेऊन जाणार आहे ती. वा. हा. घरी हा. बरं, चालेल. काय आलं? अरे काय झालं म्हणजे? वीणा मी आले. हा जयंतराव, जयंतराव तुमचे आभार कसे मानू कळत नाही. म्हणजे अगदी वेळेवर येऊन वाचवलं तुम्ही आम्हाला. ही आत्ताची काय खरेदी सुरू आहे ना, ह्याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे. वाई तुम्ही तुम्ही थँक्यू म्हणून मला लाजवताय खरंच. कम ऑन, वी आर फॅमिली. इनफॅक्ट सकाळीच मी पुण्यात शॉपिंग करत होतो तेव्हा तुम्ही सगळ्यांची आठवण आली मला. सगळ्यांसाठी थंडीचे कपडेही विकत घेतले मी. तेच द्यायला मी घरी गेलो होते तेव्हा मला कळलं तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केलाय आणि इथे मंदिरात पिठाचा स्टॉल लावणार आहात. त्यासाठीच मी इथे मंदिरात आलो. या शुभ प्रसंगी भेट झाली तुमची आणि तेव्हाच हा सगळा ड्रामा झाला. बट आय एम ग्लॅड की माझी मदत झाली तुम्हाला. आता एक काम करा, आलाच आहात ना तर आमच्याबरोबर घरीच चला. चांगली गरम गरम भाकरी खाऊ घालते तुम्हाला. आय एम सो सॉरी आई, मला आता पुण्यात पुन्हा पोहोचणं गरजेचं आहे. हो पण जेवून घाल ना. आई माझे एक कलिग ना माझ्या घरी एका इम्पॉर्टंट मीटिंगसाठी येतात. काही डॉक्युमेंट्सवर माझी सिग्नेचर राहिली आणि वेळ तिथे पोहोचणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे मी निघतो. ठीक आहे, पुन्हा येईन मी नक्की. बाय. फोन करायचंय. तनू, बरं झालं आलीस. ए तू थकली नाहीयेस ना? नाही का, काय झालं? अगं ह्यांचा फोन आला होता. ह्यांचे कामाचे काही कागद आहेत, अर्जंट सह्या करून आणायचे आहेत. त्यांच्या कलिगकडे जावं लागेल. खरं विश्वाला पाठवलं असतं पण तू आणि सई बाहेर गेले. मग आता काय, मलाच जावं लागणार आहे. पण तू आलीस ना, मी विचारच करत होते तू आलीस की तुला घेऊन जाईल. चल जाऊ, म्हणजे ना प्रवास छान होईल. वेळ कसा जाईल ना कळणार नाही. प्रवास? काकू नक्की कुठे जायचंय? अगं पुण्याला. पुण्याला? हे नाव ऐकलं कीच धडकी भरते. जयंतचा चेहरा समोर येतो. काय करू, कसं टाळू आता? काकू, सॉरी, सांगायलाच विसरले. मी आता रियाज करायलाच बसणार होते. म्हणजे पंडितजींनी सांगितलंय की रियाज व्हायलाच हवा. नाही झाला तर चिडतील ते. जरा कडक शिस्तीचे आहेत ना. समजू शकते. आता काय बाई, तू गाणं गायला शिकतेस. आता मला द्यायला तुझ्याकडे वेळ नसणार ना. हरकत नाही, जाईन माझी मी एकटी. हा, आता प्रवासात येईल एकटीला कंटाळा, काय करेन मॅनेज. काकू, नाही तसं नाही. मी मी येते तुमच्यासोबत. अगं पण तुझा रियाज आल्यावर करेन. नक्की? हो. चल मग ये.